हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा। आजचा हा व्हिडिओ 35 ते 40 वय असणाऱ्या स्त्रियांसाठी खूपच खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रत्येक वयातील स्त्रियांची फॅशन ही वेगवेगळी असते। जर आपले वय 35 ते 40 च्या रेंजमध्ये आहे आणि आपण आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसारखी फॅशन नाही करू शकत, ते खूपच वेगळं वाटेल। त्यामुळे प्रत्येक वयातील स्त्रियांची फॅशन ही वेगवेगळी असते। तर पहिली टिप आहे ती म्हणजे 35 ते 40 वय असलेल्या स्त्रियांनी साडीचे किंवा ड्रेसचे फॅब्रिक कसे निवडावे। आपण आपल्या वयानुसार तयार होऊन सुद्धा क्लासी दिसू शकतो, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे फॅब्रिक। तुमच्यासाठी बेस्ट सिंपल क्लासी फॅब्रिक आहे सिल्क, लिनन, कॉटन, प्युअर शिफॉन किंवा जॉर्जेट। हे फॅब्रिक या वयातील महिलांच्या अंगावरती अतिशय सुंदर दिसतात। या वयामध्ये ना असे फॅब्रिक आपल्याला सूट देखील होतात। आपली पर्सनॅलिटी क्लासी दिसते आणि एलिगंट असा लुक देखील आपल्याला मिळतो। या फॅब्रिकच्या तुम्ही साड्या नेसू शकतात किंवा ड्रेस या फॅब्रिकचे शिवून घेऊ शकतात। लिनन फॅब्रिकच्या साड्या तर अतिशय सुंदर दिसतात, ड्रेस देखील लिननचे सुंदर दिसतात। लिनन हे एक असे फॅब्रिक आहे की जे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये घालू शकतात, जसे की उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, खूपच कम्फर्टेबल असेही असते। लिनन फॅब्रिकमध्ये फ्लोरल प्रिंट असलेली साडी, डिजिटल प्रिंटची साडी, तसेच लिननची बॉर्डर असलेली साडी या पॅटर्नमध्ये सुद्धा लिननच्या साड्या मिळतात। तसेच खादी कॉटनच्या साड्या अतिशय आकर्षक दिसतात। कॉटनच्या साड्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशा डिझाईन पाहायला मिळतात। या फॅब्रिकच्या ज्या साड्या असतात ना, त्या आपल्याला पर्सनॅलिटीला देखील आपल्या खूप चांगल्या प्रकारे सूट देखील होतात। त्यामुळे या फॅब्रिकच्या शक्यतो साड्यांची निवड करा। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे कलर कॉम्बिनेशन। तर या वयातील महिलांसाठी बेस्ट आहे सॉलिड कलर्स। प्रिंटपेक्षा सुद्धा सुंदर दिसतात सॉलिड कलर्स। सॉलिड कलर्स म्हणजे संपूर्ण प्लेन, त्यावर कसलीही डिझाईन किंवा एम्ब्रॉयडरी नाही, संपूर्ण एकच रंग। प्रिंटपेक्षा जास्त सॉलिड कलरचे ड्रेस किंवा साडी तुम्ही घालू शकतात, ते तुमच्या पर्सनॅलिटीसाठी परफेक्ट आहे। खूप जास्त कलरफुल कपडे घालणे टाळावे, जसे की मल्टी कलर वगैरे। शक्यतो सॉलिड कलरचेच कपडे निवडावेत। तसेच ड्रेसमध्ये कलर कॉम्बिनेशन म्हटलं तर कुर्तीवरती सेम कलरचा प्लाझो वगैरे घातला तर ते खूपच क्लासी आणि रिच दिसते। तसेच ड्रेसवरती भरपूर प्रिंट आहे किंवा बटन्स वगैरे किंवा खूप सारी डिझाईन वगैरे असेल तर असे कपडे घालणे टाळा। त्याऐवजी तुम्ही जेवढं सिंपल प्लेन सॉलिड कलर्समध्ये कपडे वेअर कराल ना, तेवढं ते रिच वाटेल। मल्टी कलरपेक्षा तसेच प्रिंटपेक्षा देखील सॉलिड कलर्सच एलिगंट लुक तुम्हाला देतील। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे प्रिंट्स। जर तुम्हाला कपड्यांवरती प्रिंट आवडत असेल तर इंडिगो, इखत, कलमकारी अशा ट्रेडिशनल प्रिंट्स या तुमच्या वयातील स्त्रियांना सूट करतात। यामध्ये तुमची पर्सनॅलिटी देखील खुलून दिसते। तसेच या प्रिंट्समध्ये तुम्ही साडी, ब्लाऊज, दुपट्टा असं काहीही खरेदी करू शकतात। या प्रिंट्सचे ब्लाऊज देखील अतिशय सुंदर दिसतात, हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तसेच कलमकारी प्रिंट असलेल्या ब्लाऊजवरती तुम्ही सिल्क साडी, कॉटन साडी तसेच ब्राईट कलरच्या साड्या मिक्स अँड मॅच करून घालू शकतात, खूपच सुंदर दिसाल। तसेच सध्या इंडिगो प्रिंटची देखील खूपच फॅशन चालू आहे। इंडिगो प्रिंटची साडी तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला, पार्टीला किंवा ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा या प्रिंटची साडी तुम्ही नेसू शकतात। तर तुमच्याकडे अशी एकतरी इंडिगो प्रिंट साडी असायलाच हवी। तसेच या प्रिंटचे दुपट्टे देखील अतिशय सुंदर दिसतात, तर ते तुम्ही तुमच्या प्लेन ड्रेसवरती मिक्स अँड मॅच करू शकतात। आणि या प्रिंटचा आपल्याकडे एकतरी ब्लाऊज सुद्धा असायलाच हवा, कोणत्याही साडीवरती सहज मॅच होतो। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे ज्वेलरी। ज्वेलरी कशी निवडावी? तर या वयातील महिलांसाठी टेम्पल ज्वेलरी किंवा कुंदन ज्वेलरी बेस्ट आहे।
तसेच तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला वगैरे सिल्क साडीवरती अशी टेम्पल ज्वेलरी घालू शकतात. तसेच असे लॉंग टेम्पल सेट घालू शकतात. तसेच पर्ल ज्वेलरी देखील छान दिसते. पार्टीवेअर लुकसाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही साडीवरती पर्ल ज्वेलरी घालू शकतात. अतिशय क्लासी दिसाल. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे मेकअप. या वयामध्ये स्किन थोडी ड्राय व्हायला लागते, म्हणून तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये एखादं मॉइश्चरायझर किंवा एखादं ऑइल वापरावं. जसे की बदाम ऑइल किंवा रोज हिप ऑइलसुद्धा ड्राय स्किनसाठी खूपच फायदेशीर असतं. तुमची स्किन ही ड्राय असेल किंवा नसेल, परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर हे वापरायलाच हवे. तसेच तुमच्या डोळ्यांचं म्हणजे डोळ्याजवळ जर खूप जास्त सुरकुत्या वाटत असतील, तर तुम्ही डार्क आय मेकअप करणे टाळावे. कारण डार्क आय मेकअपमुळे डोळे जास्तच उठावून दिसतात आणि समोरच्याला आपल्या डोळ्याजवळील सुरकुत्या दिसून येतात. त्यामुळे डार्क आय मेकअप करणे टाळावे. तसेच लिपस्टिकमध्ये तुम्ही कोणतेही कलर्स वापरू शकतात, पण शक्यतो तुमच्या अंडरटोननुसारच लिपस्टिकची निवड करावी. तर मैत्रिणींनो, या होत्या काही टिप्स ज्या तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.